तर बघा उद्या केमिस्ट्रीचा पेपर आहे. तर बघा आपण आजच्या लेक्चरमध्ये सिंपल क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा. सर हा क्वेश्चन आपला विचारला होता बघा, नायट्रोजन कंपाऊंड्स ऑफ नायट्रोजन. ओके, तर बघा कंपाऊंड कंटेनिंग नायट्रोजन चॅप्टर म्हटलं सर हा क्वेश्चन आहे सर. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हा सॉल्व्ह करणार आहोत. तर चला सुरू करूया आजच्या लेक्चरला. तर बघा आपला असा क्वेश्चन विचारला आहे की वेन बेन्झामाइड इज ट्रीटेड विथ ब्रोमीन अँड ॲक्वस सोल्युशन ऑफ अल्कोहोलिक सोडियम हायड्रॉक्साईड ॲनेलिन इज ऑब्टाइनेड. सर बघा आपला ॲनेलिन तयार करायचंय फ्रॉम बेन्झामाइड. काय सर फ्रॉम बेन्झामाइड पासून आपला ॲनेलिन प्रिपेअर करायचंय. हा सर आपला क्वेश्चन असाइनमेंट मध्ये विचारलेला आहे. तर चला सुरू करूया लेक्चरला. तर आपला तयार काय करायचं बघा, आपला ॲनेलिन तयार करायचंय फ्रॉम बेन्झामाइड. यस ऑर नो? यस सर, हे खूप महत्त्वाचं माहिती. ओके, तर बघा आपला म्हणजे कळलं पाहिजे काय तयार करायचं आणि कोणापासून तयार करायचंय. ओके, काय करायचं ते कळत नसतं. मग रिॲक्शन कशी करायचं ते आधी लक्षात ठेव जा. म्हणजे कोणतं केमिकल आधी घ्यायचं आणि नंतर कोणतं केमिकल घ्यायचं आणि त्यामुळे कोणतं रिॲक्टंट आहे आणि कोणतं कॅटलिस्ट आहे हे सर खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक रिॲक्शन मध्ये सर करताना. ओके, तर बघा आपलं काय तयार करायचं बघा, ॲनेलिन तयार करायचं फ्रॉम बेन्झामाइड. यस ऑर नो? यस सर, लिहायचं इथं. हे सर स्ट्रक्चर असतं आपल्या बेन्झामाइडचं. काय सर बेन्झामाइडचं CONH2 CONH2 अटॅच मीन्स काय सर, याला म्हणतात बेन्झा. काय म्हणतात याला? बेन्झामाइड. काय म्हणतात याला? बेन्झामाइड प्लस काय बघा ब्रोमीन आहे, प्लस ब्रोमीन 2. ओके, प्रेझेन्स ऑफ काय लिहायचं बघा, अल्कोहोलिक सोडियम हायड्रॉक्साईड. सर जी काय बघा, अल्कोहोलिक सोडियम हायड्रॉक्साईड प्रेझेन्स ऑफ लिहिलं आपण का नाही. हे सर काय का प्रकारचं रिॲक्टंट आहे, रिएजंट आहे. ओके, आणि काय सर एका प्रकारचं कॅटलिस्ट आहे. ग्युराइड्स आपल्याला काय मिळतं बघा, ग्युराइड्स आपल्याला मिळतं आपलं ॲनेलिन मिळतं. काय मिळतं आपला ॲनेलिन मिळतं. NH2 मीन्स काय सर, याला म्हणतात ॲनेलिन म्हणतात. काय म्हणतात रे? ॲनेलिन म्हणतात या कंपाऊंडला. प्लस काय लिहायचं Na2CO3 प्लस NaBr. ओके, नंतर या प्लस वॉटर. ही इतकी मोठी रिॲक्शन आहे. अरे हा यांना हा सर. तर आपण काय केलं बघा, फर्स्ट टाइम बेन्झामाइड घेतलं. बेन्झामाइड प्लस काय ब्रोमीन प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रॉक्साईड. हे काय सर आपलं ॲनेलिन मिळालं. प्लस काय सोडियम कार्बोनेट प्लस सोडियम ब्रोमाइड आणि वॉटर H2O. यस और नो? यस सर, खत्म बात. दूसरा क्वेश्चन क्या पूछा, देखो दूसरा क्वेश्चन पूछा है बोल नाइट्रोबेंजीन ऑन रिडक्शन विथ टीन एंड कॉन्सन्ट्रेटेड HCl ऑन बाय यूजिंग H2 पॅलेडियम इथेनॉल गिव ॲनिलीन. तर बघा आपला सेम क्वेश्चन विचारलाय, फक्त सर आपलं इथं नायट्रोबेन्झीन घ्यावं लागेल. ओके, नायट्रोबेन्झीन प्लस काय बघा, प्लस घ्यायचं आपला रिडक्शन म्हणजे सर H प्लस ऍड करायचंय आणि प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ऍसिड अँड टीन गिव टू आपलं ॲनेलिन. सेम क्वेश्चन. ओके, फक्त कंपाऊंड बदलला. लिहा सर, मग बोर्ड लिहायचं बघा. बेन्झीन रिंगला सर जेव्हा NO2 ग्रुप अटॅच होतो सर, NO2 कोणता सर जी NO2 सर, जेव्हा आपल्या बेन्झीनला ग्रुप अटॅच होतो का सर त्याला म्हणतात नायट्रोबेन्झीन. काय म्हणतात त्याला? नायट्रोबेन्झीन. आणि जर सर जेव्हा बेन्झीनला आपला NH2 ग्रुप अटॅच होतो तेव्हा सर काय म्हणतात ॲनेलिन असं म्हणतात. आणि NO2 ग्रुप अटॅच होतो तेव्हा असल्याला म्हणतात नायट्रोबेन्झीन. लिहायचं नाव नायट्रो. पुन्हा काय सर नायट्रोबेन्झीन सर या कंपाऊंडला म्हणतात, या स्ट्रक्चरला नायट्रोबेन्झीन असं म्हणतात. प्लस काय रिडक्शन रिॲक्शन मीन्स H2 ऍड करणं. काय सर करणं? H2 ऍड करणं. यस और नो? यस सर, प्रेझेन्स ऑफ काय बघा, प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेट हायड्रोक्लोरिक ऍसिड आणि पॅलॅडियम. बबुआजी काय बोलजी पॅलॅडियम. यस और नो? यस सर. नंतर पुन्हा काय बघा, नंतर आपलं काय मिळतं बघा, नंतर सर आपलं हे कंपाऊंड मिळतं. या कंपाऊंडचं नाव असतं बेन्झीन NH2 ग्रुप अटॅच इज कॉल्ड ॲज ॲनेलिन कंपाऊंड. काय सर जी ॲनेलिन म्हणतात याला. काय म्हणतात रे? ॲनेलिन असं म्हटलं जातं किंवा म्हणतात. हा यांना हा सर. प्लस काय बघा वॉटर. आर यस और नो? यस सर. तर काय शिकलो आपण आजच्या लेक्चरमध्ये, बेन्झामाइड कन्वर्ट टू काय ॲनेलिन अँड नायट्रोबेन्झीन कन्वर्ट टू ॲनेलिन. काय केलं बघा, फर्स्ट टाइम बेन्झामाइड घेतलं प्लस Br प्रेझेन्स ऑफ काय सोडियम हायड्रॉक्साईड गिव टू ॲनेलिन प्लस सोडियम कार्बोनेट अँड सोडियम ब्रोमाइड अँड वॉटर. द फर्स्ट रिॲक्शन. यस और नो? यस सर. सेकंड नंबर रिॲक्शन नायट्रोबेन्झीन रिॲक्ट विथ और
नाइट्रोबेंजीन रिडक्शन विथ presence of concentrate hydrochloric acid and palladium due to aniline plus water। हाँ या ना? हाँ सर, अच्छा बुद्धिमत बात आपकी की। बबू आज ये क्वेश्चन आपको बोर्ड में पूछा जा सकता है, कल केमिस्ट्री का पेपर है, आपको ये क्वेश्चन आएगा, यस और नो? यस सर। चैप्टर का नाम है अमाइड एंड एमिलीन। ओके, सॉरी आपलं चॅप्टर नाव बघा अमाइड। ओके, अमाइडचं चॅप्टर 2 येतलं सर, चॅप्टर असतो ओके अमाइड नावाचा। तर त्या चॅप्टरमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो 2 मार्काला, यस और नो? हे सर 1 मार्क आहे, 1 मार्क विथ एक्सप्लेनेशन। एक्सप्लेनेशन कसं लिहायचं बघा, असं लिहायचं बघा, वेन बेंजामाइड रिएक्ट विथ सोडियम ब्रोमाइड प्रेझेन्स ऑफ सोडियम हायड्रोक्साइड ड्यू टू ॲमिलीन। ओके, द explanation. Second number reaction, nitrobenzene असं when nitrobenzene react hydrogen means reduction presence of hydrochloric acid and palladium due to aniline, okay, plus water is the explanation. Okay, अच्छा बुद्धिमत बात नहीं आपकी।